हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत कोथिंबिरीचे धिरडे. कोथिंबिरीचे धिरडे बनवण्यासाठी इथे आपल्याला एक जुडी कोथिंबीर लागणार आहे. ती आपण व्यवस्थित निसून घेऊयात आणि त्याला व्यवस्थित धुवून पण घ्यायचं. त्यासाठी आपल्याला 2 वाटी इथे डाळीचं पीठ लागणार आहे. 2 वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर 1 वाटी आपल्याला पहिले इथे रवा घ्यायचा आहे. त्यानंतर 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घेतले. त्यात आपण वरून कापलेले जे कांदे आहेत ते टाकले. त्यानंतर ठेचलेले वाटाणे हे आपल्याला इथे घालायचे आहेत. त्यानंतर टमाटे, त्यानंतर गाजर, प्रमाणानुसार सगळं टाकायचं आहे. त्यानंतर थोडीशी हळद आपण इथे घालणार आहोत. त्यानंतर जिरे, त्यानंतर चिली फ्लेक्स पण आपण इथे यूज करतोय. आणि हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक केलेली ही मी घातली आहे इथे. त्यानंतर आमचूर पावडर पण मी इथे टाकते. चव छान येते आमचूर पावडरने. आणि चवीनुसार मीठ टाकते. आणि यात आपण थोडंसं दही पण घालणार आहोत. तर इथे अर्धा वाटी जवळपास मी इथे दही घातले. आणि वरतून थोडीशी आपण चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आणि व्यवस्थित याला आपण आता मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं पातळसर थोडं होण्यासाठी आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. कारण आपल्याला तव्यावरती धिरडे बनवायचे, तर मिक्स करून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. म्हणजे थोडासा याला पातळसर असा बघा, इथे मी पाणी टाकलं आहे. प्रमाणानुसार इथे पाणी टाकून घ्या. आणि थोडंसं पातळसर असं करून घ्यायचं. याला व्यवस्थित मिक्स करायचं. बघा, याची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे. त्यानंतर एका तव्यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि थोडासा तापू द्यायचा आहे तवा. त्यानंतर आपण इथे त्याच्यावरती धिरडे घालूयात. थोडंसं जाडच ठेवायचं आहे आपल्याला, एकदम पातळ नाही करायचं. जाडसर असाच हा करायचा आहे. पसरून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडून. आणि थोड्या वेळाकरता याला होऊ द्यायचं आहे. झाल्यानंतर आपण याला दोन्ही बाजूंनी चांगलं भाजून घेणार आहोत. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित जळणार नाही अशा प्रकारे व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे.